पुढील वर्षापासून महाराष्ट्रभर ॲग्री हॅकेथॉन हा उपक्रम राबवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली असून शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांच्या समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचा उद्देश आहे. या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार अजित पवार यांच्या नावाने दिला जाणार आहे. पीकविमा, उत्पादन व्यवस्थापन, बाजारपेठेतील अडचणी आणि हवामान बदल यांसारख्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून 18 संस्थांना आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या खाद्यतेल आयात खर्चात मोठी वाढ झाली असून गेल्या 14 महिन्यांत देशाने खाद्यतेल आयातीवर तब्बल 87,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. पाम तेलाच्या किमती वाढल्यामुळे त्याची आयात कमी झाली असून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. एप्रिल 2025 ते एप्रिल 2026 दरम्यान पाम तेलाच्या किमतीत सुमारे 57% वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या वाढत्या आयातीचा थेट परिणाम देशाच्या तिजोरीवर होत असून ग्राहकांनाही महागाईचा फटका बसत आहे. अमेरिकन हवामान तज्ज्ञांनी सुपर एल निनोबाबत गंभीर इशारा दिला असून तब्बल 150 वर्षांनंतर पुन्हा एकदा महादुष्काळाचे सावट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या परिस्थितीमुळे महाराष्ट्रावरही मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः मराठवाड्यातील लातूर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट वाढू शकते. यामुळे पावसात मोठी घट, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टरच्या युगात पुन्हा एकदा उसाच्या बांधणीसाठी बैलजोडीचा वापर वाढू लागला आहे. कमी खर्च, अधिक रोजगार आणि उसाला होणारा फायदा यामुळे शेतकरी बैलांकडे वळत आहेत. ट्रॅक्टरच्या तुलनेत बैलजोडीने बांधणी केल्यास इंधन खर्च वाचतो आणि जमिनीची रचना देखील चांगली राहते. बैलांच्या सहाय्याने बांधणी केल्यामुळे उसाची वाढ चांगली होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधुनिक शेतीतही पारंपरिक बैलजोडीचे महत्त्व पुन्हा वाढताना दिसत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांच्या घरखर्चावर मोठा परिणाम होणार आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढल्याने पॅकेटबंद खाद्यपदार्थ, भाजीपाला, दूध तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंचे दर वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारातील महागाई 3.16% पोहोचली असून अन्नधान्याच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांना अधिक खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत घरखर्चाचा ताण आणखी वाढणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. 30 मेपासून अंतरवाली सराटी येथे ते पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आपल्या विरोधात बोलण्यासाठी काही संघटनांना मोठी रक्कम दिल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राज्यात तापण्याची शक्यता आहे.